कॉलवरती द्यायचं आहे. हम्म. सो स्टार्ट करूया आपण. वेलकम आहे सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये. मी रोहिणी भागवत. माझी ओळख करून देते. बाय बॅकग्राऊंड गेली 6 वर्ष झालं आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे. आले होते स्वतःच्या आरोग्यासाठी. आणि जेव्हा मी कॉलवरती आले तेव्हा भरपूर हेल्थ चॅलेंजेस घेऊन आले होते. तर मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करते. येस. सो वुमन्स हेल्थ आजचा जो काही टॉपिक आहे त्या सेशन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा माझा बिफोर फोटो आहे. बिफोर मी सगळ्या फोटोज वरती तारीख आहे बघा. सा 28/7/2020 चा हा फोटो आहे. 2020 मध्ये मी कशी होते. आणि या शरीराबरोबर भरपूर तक्रारी होत्या. जसं की मणक्यांचा त्रास होता, मणक्यांमध्ये गॅप होता, त्याचबरोबर हायपर ऍसिडिटीची दररोज एक टॅबलेट होती, मायग्रेनची दररोज एक टॅबलेट होती, त्वचेचे त्रास होते, चेहऱ्यावरती डेड पिंपल्स आलेले होते, पिरियड व्यवस्थित येत नव्हते, त्याचबरोबर चिडचिडेपणा भरपूर होता, स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे मला कोणताही साबण जमत नव्हता आणि डोळ्याचा चष्माही होता इयत्ता 10वी पासून. तर असे भरपूर हेल्थ चॅलेंजेस घेऊन मी जगत होते आणि बरोबर 8 वर्ष 2012 ते 2020 पर्यंत मी सर्व प्रकारचे हॉस्पिटल केले. न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जनची ट्रीटमेंट घेत होते, मायग्रेनसाठी हाडांचे डॉक्टर, होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत होते मनक्याच्या त्रासासाठी, त्याचबरोबर त्वचारोग तज्ञांची ट्रीटमेंट घेत होते त्वचेसाठी. आणि दर 2 ते 3 महिन्याला मी माझा चष्मा चेंज करत होते. का? कारण कंटिन्यू घालायची, कुठेतरी ठेवायची आणि तो खराब व्हायचा, आणि म्हणून दर 2-3 महिन्याला माझा तो चेंज करावा लागायचा आणि नंबर चेक करावा लागायचा. पण थँक्यू म्हणते माय ग्रेट कोच डॉक्टर नेहरकर सर आणि रेखा मॅडम यांच्यामुळे या कॉलची संधी मिळाली. आणि थँक्यू नितीन सर ज्यांनी हा सकस संतुलित आहार घेण्याची परवानगी दिली. कारण खूप महिला अशा आहेत की ज्या मिस्टर नाही म्हणतायत म्हणून सकस संतुलित आहार घेऊ शकत नाहीत. तर नक्कीच या सगळ्यांचं श्रेय आहे त्याच्यामध्ये. आणि खूप मायक्रो मायक्रो गोष्टी शिकायला मिळाल्या कॉलवरती आल्यानंतर, आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहेत. आणि हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे बघा. देन 3 महिन्यामध्ये माझं 14 किलो फॅट लॉस झालं. आणि 14 किलो फॅट लॉस झाल्यानंतर माझे जे काही हेल्थ चॅलेंजेस होते, छोटे मोठे हेल्थ चॅलेंजेस, ते सर्व काही कमी झाले. माझा मणक्याचा त्रास पूर्णपणे नियंत्रणात आला. माझी मायग्रेनची गोळी पूर्णपणे कंट्रोलमध्ये आली. हायपर ऍसिडिटीची जी काही टॅबलेट होती दररोज घेण्याची, तर त्याची परत गरज पडली नाही. स्किन प्रॉब्लेम होते ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये आले. 10वी पासून मला जो काही चष्मा होता तो माझा चष्म्याचा नंबर पण पूर्णपणे गेला. माझं हिमोग्लोबिन 7, 7.5, 6 असं असायचं. त्याच्यामुळं शरीर तर खूप मोठं दिसायचं, पण ताकद नव्हती शरीरामध्ये. तर ते हिमोग्लोबिन पण माझं वाढलं. 11.5-12च्या पुढेच आता हिमोग्लोबिन असतं. गेली 6 वर्ष झालं. आणि जवळजवळ 6 वर्ष झालं मला कोणत्याच प्रकारची हॉस्पिटल व्हिजिट करण्याची वेळ नाही आली. गेली 6 वर्ष झालं मी स्वतः निरोगी झाले आहे आणि माझी पूर्ण फॅमिली निरोगी झाली आहे. माझ्या फॅमिलीला पण हॉस्पिटल व्हिजिट करण्याची गरज नाही आली. तसं तुमचीही फॅमिली निरोगी होऊ शकते. बघा, एखाद्या आईचं डोकं दुखतंय, हम्म, पोट दुखत आहे, पिरियड मध्ये खूप जास्त त्रास होत आहे, किंवा बीपी आहे, शुगर आहे, एनी हेल्थ चॅलेंजेस आहे, किंवा सांधे दुखतायत, कणिक व्यवस्थित मळता येत नाहीये, किंवा पायऱ्या चढता येत नाहीये, तर तिची फॅमिलीला ती चांगलं आरोग्य देऊ शकते का? किंवा चांगली सर्व्हिस देऊ शकते का? कधीच नाही देऊ शकणार. कारण तिला प्रत्येक कामामध्ये अडथळा येतोय. आणि सतत होणारा त्रास, त्यामुळं काय होत असते, ती डिस्टर्ब असते, सतत चिडचिड होत असते तिची. आणि त्यामुळं काय होतं, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते. म्हणून नेहमी रेखा मॅडम म्हणत असतात बघा, पहिलं आपण ऐकायचो की शिकलेली आई घर पुढे घेऊन जाईल. पण आता ती म्हण उपयुक्त नाहीये. आता कोणती म्हण उपयुक्त आहे? निरोगी आई घर पुढे घेऊन जाईल. कसं? जर आई निरोगी असेल तर नक्की ती तिच्या फॅमिलीला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यासाठी आई किंवा घरातील महिला निरोगी असणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे. सो नेक्स्ट प्रेझेंटेशन कडे आपण वळूया. बघा, एखाद्या महिलेचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर
तिचं घर, तिचा संसार किंवा तिची मुलं, तिचा नवरा हे तिचं सर्वस्व असतं. हं? मग हे सर्वस्व जेव्हा ती स्वीकारते तेव्हा हे स्वीकारत असताना अनेक रोल तिला पार पाडावे लागतात आणि अनेक रोल पार पाडत असताना हं, आपली संस्कृती ती सांगते आपल्याला. हं, जशी फॅमिली मिळालीये, जसं घर मिळालंय, जसा नवरा मिळालाय, तसं स्वीकारायचं, मान्य करायचं आणि पुढे जायचं. हं, जे काही असेल ते आपण पुढे घेऊन जायचं. मग भलेही समाजासाठी प्रत्येक स्त्री स्वतःचा संसार किंवा हे सगळ्या गोष्टी चालवण्याचा प्रयत्न करत असते. पण पूर्वीच्या काळी फक्त घर पाहिलं जायचं, घर सांभाळलं जायचं. पण आता जर आपण पाहिलं तर वर्किंग वुमेन जी आहे, मग ती जॉब करत असेल, बिझनेस करत असेल, एनी हाऊ कंडिशन, तिला घरही सगळं सांभाळणं आहे आणि जॉब किंवा बिझनेस सुद्धा सगळं सांभाळणं आहे. आणि हे सगळं सांभाळत असताना तिचा संघर्ष किती होतोय ह्याच्याकडे काही फॅमिलींकडून सपोर्ट केला जातो, लक्ष दिलं जातं. पण काही फॅमिलीकडून सपोर्ट केला जात नाही, लक्ष दिलं जात नाही. तू करतेस ना, तिकडचं करू शकतेस ना, मग इकडचं पण केलंच पाहिजे, अशी अपेक्षा असते काही फॅमिलींमध्ये. तर नक्कीच अशा फॅमिलीमध्ये वावरत असताना महिलांचं आयुष्य खूप संघर्षमय होऊन जातं. आणि मग एखाद दिवशी असा विचार येतो की का करतोय आपण एवढं सगळं? ज्या महिला करत नाहीयेत त्यांचं पण आयुष्य खूप चांगलंच आहे ना, त्या पण आयुष्य खूप चांगलंच जगत आहेत ना. पण प्रत्येक महिलेला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असतं आणि अस्तित्व निर्माण करत असताना जेव्हा आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा काय होतं, आपल्याला भरपूर हेल्थ चॅलेंजेसना फेस करावं लागतं. मग कोणकोणते हेल्थ चॅलेंजेसना आपण फेस करतो बघा. मी स्लाइड शेअर करते. व्हाय इज इम्पॉर्टंट. वुमन्स हेल्थ डिझिजेस जर आपण पाहिलं की महिला बोलत नाहीत, तसंच किचन मध्ये काम करतायत, संपूर्ण घरामध्ये काम करतायत. मग सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण आहे डिप्रेशन किंवा एन्झायटी. एन्झायटी डिप्रेशन मध्ये जेव्हा एखादी महिला जाते बघा, जेव्हा लग्न होतं तेव्हा खूप आनंदात असते, खूप सुखामध्ये असते, सगळ्यांशी खूप छान वागत असते, बोलत असते. पण थोड्या दिवसानंतर ती खूप शांत होते, खूप अबोल होते, एकटी एकटी राहायला लागते, कोणाशी जास्त बोलत नाही, जास्त व्यक्त करत नाही किंवा तिच्या इच्छा काय आहेत ती अजिबात सांगत नाही. मग त्याला कोणती स्टेज म्हणायचं आपण? डिप्रेशन किंवा एन्झायटी, कारण ती तिच्या इच्छाच व्यक्त करत नाहीये. त्यानंतर बघा एन्झायटी डिप्रेशन कुठे घेऊन जाते? हार्ट रिलेटेड चॅलेंजेस कडे घेऊन जाते. त्याचबरोबर जर महिला काही बोलत नाही, स्वतःच्या मनातच काही गोष्टी साठवून ठेवतायत, तर त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर असे बरेच कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार महिलांमध्ये जाणवतात. कारण ती तिचा त्रास सांगत नाही, बोलत नाही आणि जेव्हा खूप जास्त त्रास व्हायला लागतो तेव्हा ती बोलते. मग तेव्हा कोणती स्टेज आलेली असते? लास्ट स्टेज आलेली असते, शेवटची स्टेज आलेली असते. तेव्हा खूप हॉस्पिटलला वाऱ्या कराव्या लागतात असं म्हणलं तरी चालेल. त्याच्याच बरोबर ऑस्टिओपोरायसिस असेल, सर्व्हायकल कॅन्सर असेल, इनफर्टिलिटी, वंध्यत्व, त्याचबरोबर पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, थायरॉइड डिझीज आहे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात बघा. थोडक्यात आपण जर पाहिलं तर आता आपण आपल्या मुलांना जे आरोग्य देत आहोत ना, आता आपण आपल्या घरामध्ये दूध घेऊन येतो, नॉनव्हेज घेऊन येतो, चिकन घेऊन येतो, अंडी घेऊन येतो. पण आपण आपल्या घरामध्ये जे काही दूध यूज करत आहोत, हं, ते खरंच शाश्वत आहे का? ते खरंच गॅरंटेड आहे का? आपल्या मुलांना आपण देतो, मुलांना देतो, मुलींना देतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की आजकाल तरुण वयातील मुलींना पिरियड व्यवस्थित येत नाही, त्यालाच पीसीओडी चॅलेंज असं म्हणतात. दर 28 दिवसांनी पिरियड न येणं, त्याचबरोबर पेनफुल पिरियड येणं, राट केस येणं चेहऱ्यावरती असेल, पूर्ण शरीरावरती असेल, त्यांची चिडचिड खूप मोठ्या प्रमाणात होते, त्या जेवण व्यवस्थित करत नाही, अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा इतर गोष्टींचं टेन्शन असेल, त्याच्यामुळं त्या भरपूर दुर्लक्ष करतात स्वतःच्या आरोग्याकडं. आणि त्यामुळं काय होतं बघा, नवविवाहित तरुणींना इनफर्टिलिटी चॅलेंजला फेस करावं लागतं. इनफर्टिलिटी म्हणजे काय? वंध्यत्व. प्रेग्नेन्सी न राहणं, 9 महिने प्रेग्नेन्सी कंटिन्यू न होणं, बाळाची वाढ व्यवस्थित न होणं किंवा अंडाशयाची क्वालिटी व्यवस्थित नसणं किंवा त्यांचे इंटरनल जे काही ऑर्गन्स आहेत त्यांची वाढ व्यवस्थित न होणं. आणि मग आपला समाज काय करतो माहितीये का? पुरुषांना दोष देत नाही, स्त्रियांना जास्त दोष दिला जातो. चूक कोणाची आहे, कमतरता कोणामध्ये आहे, हे फर्स्ट तर लेडीज मध्ये चेक केलं जातं.
आणि महिलांना मेंटली खूप जास्त टॉर्चर केलं जातं. कसं? कार्यक्रमामध्ये. कोणताही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये त्या स्त्रीला मान सन्मान दिला जात नाही. का? मूल होत नाही. हम्म मग या सिच्युएशनला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. मग बदलायचं असेल तर फक्त हॉस्पिटल, मेडिसिन, हॉस्पिटल व्हिजिट हा पर्याय नाहीये. हम्म किंवा टेस्ट बेबी करणं हा सुद्धा पर्याय नाहीये. पीसीओडी पीसीओएस सारखा चॅलेंज असेल, एखाद्या महिलेची किंवा नवविवाहित तरुणीची अंतर्गत शारीरिक वाढ जर व्यवस्थित झालेली नसेल, तर नक्कीच आपण आपला व्यायाम, आपली जीवनशैली चेंज करून त्या स्त्रीला मदत करू शकतो. नक्कीच मदत करू शकतो. मेडिकल सायन्स मध्ये जर आपण पाहिलं किंवा सर्च केलं तर डेफिनेटली आपण आपली लाईफस्टाईल चेंज करून त्या महिलेला मदत करू शकतो आपल्या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून. मग बघा, आपण पाहतोय की आपल्या मुलांना आपण जे काही अन्न देत आहोत त्याच्यामुळं त्यांना इन फ्युचर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स ना फेस करावं लागतं. मग थायरॉइड सुद्धा का होतं बघा? थायरॉइड होण्याचं काय कारण आहे? खूप खूप दिवसांपासून जर पिरियड व्यवस्थित येत नाहीये, अन्न पचन व्यवस्थित नाहीये, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, तर तेव्हा हायपो आणि हायपर थायरॉइड होतो. त्याचबरोबर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सुद्धा खूप महिलांमध्ये असतं. पण महिला बोलून दाखवत नाहीत अजिबात. कितीही त्रास झाला, कितीही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं तरी कसं दाखवायचं, कुणाकडे जायचं, कोणत्या डॉक्टरांकडे जायचं, लेडीज असेल का, जेंट्स असतील का, कसं मी बोलून दाखवू असं म्हणताना बऱ्याच महिला बोलून न दाखवल्यामुळं हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर पीसीओडी हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहिला जातो. मग तो ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, दोनही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. मग ही आकृती आहे बघा, नॉर्मल ओव्हरीज अँड पॉलिसिस्टिक ओव्हरीज. नॉर्मल ओव्हरीज जर आपल्या असतील, तर काय होतं आपल्याला? राईट दर 28 दिवसाला पिरियड येतो. पिरियड पेनफुल नसतो, ब्लडिंग व्यवस्थित होतं आणि आपल्याला नॉर्मली ते थांबतं. पण जर पिरियडचा त्रास असेल तर काय होतं? 28 दिवसांना पिरियड येत नाही, 6 महिन्यानंतर पिरियड येतो, 1 वर्षानंतर पिरियड येतो, किंवा मग चिडचिडेपणा पण खूप जास्त आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी. मग ह्या गोष्टी कशामुळे होतात? मेल हार्मोन्स किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज जर आपण पाहिलं तर त्या आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे आपल्याला या गोष्टींना फेस करावं लागतं. बघा, ही नॉर्मल ओव्हरीज अँड पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा जर विचार केला तर अशी आकृती दिसते बघा. त्यानंतर पीसीओडीची लक्षणं कोणती आहेत? अचानक वजन वाढणं, अनियमित मासिक पाळी, पिरियड मध्ये होणाऱ्या असहाय्य वेदना, किंवा बऱ्याच लेडीजला डोकं दुखतं, थकवा, आळस, कंटाळा येतो, केस गळतात, कंबर दुखते, पायाच्या पोटऱ्या खूप जास्त दुखतात, झोपून राहावंसं वाटतं, पडून राहावंसं वाटतं, चेहऱ्यावरती राठ केस येतात आणि इनफर्टिलिटी चॅलेंज हे पीसीओडी मुळे निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर व्हॉट इज इन्क्रीज द रिस्क ऑफ लाईफस्टाईल डिझिजेस इन वुमेन. आपण जर पाहिलं की कोणत्या गोष्टींमुळे महिलांमधील लाईफस्टाईल डिसीजेस वाढतात, कशामुळे वाढतात? अनहेल्दी इटिंग हॅबिट्स, मुलांचं करायचं आहे, नवऱ्याचं करायचं आहे, जॉबला जायचं आहे, किंवा मग त्या सगळ्यांचं करता करता मला वेळच नाहीये. हा त्याच्यामुळे काय होतं? किचन जवळ उभं राहिल्या राहिल्या चहा पिला जातो खूप मोठ्या प्रमाणात, किंवा मग थोडस काहीतरी 4 घास खाल्लं जातं, आणि किंवा मग बघा पुअर इटिंग हॅबिट्स कशा असतात. सकाळचा स्वयंपाक उरलाय म्हणून तो संध्याकाळी संपवायचा, संध्याकाळचा स्वयंपाक उरलाय म्हणून तो सकाळी संपवायचा, सकाळचा उरलाय म्हणून परत तो संध्याकाळी संपवायचा. आणि ह्याच्यामुळे काय होतं? या खूप खूप दिवसांच्या सवयीमुळं आपली स्किन खराब होते. पहिली गोष्ट, आपली एनर्जी लेवल खूप कमी असते, आणि एनर्जी लेवल कमी असताना ना आपण जबरदस्तीने घरातलं सगळं काम करत असतो. काय करायचंय? मी उठलंच पाहिजे, मी केलंच पाहिजे, आणि आपल्याला असं वाटतं की माझं दुखायला लागलं, मला जर हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली तर घरच्यांचं कसं होणार, घरच्यांचं कोण करणार, असं वाटतं, म्हणून महिला लवकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाही. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन कशामुळे होतात? अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे. किंवा मला काय पाहिजे, सुरुवातीला जे आपण अन्न बनवतो ते सगळं सर्व करतो आपण फॅमिलीमध्ये, मग राहिलं तर महिला खातात, नाहीतर नाही खात, अशी संस्कृती किंवा मग ते कल्चर डेव्हलप झालेलं आहे आपल्याकडे. त्याचबरोबर स्ट्रेस लेवल पण खूप जास्त आहे. सगळ्या गोष्टींचा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा स्ट्रेस खूप घेतला जातो. का? एखादी भाजी व्यवस्थित नाही झाली
कोणी जर बोललं एखादा शब्द, हम्म, तर काय होतं, लगेच आपण आपल्या स्वतःच्याच मनाला खात जातो की मी एवढं सगळं करते, मला कोणी चांगलं नाही म्हणणार कधी चांगलं केल्यानंतर, पण वाईट झालं ना, चुकलं ना, लगेच बोलणार. मलाच बोलले, मलाच बोलतात, मला असं, मला तसं. आपण काय करतो, स्वतःला खूप जास्त सुनावत राहतो. किती दिवस, 2-3 दिवस, 4-5 दिवस, 7-8 दिवस, किंवा 1 महिना. मग परत एखादी घटना घडली का, मग आपण 6 महिन्यापूर्वीचं काढतो, 1 वर्षापूर्वीचं काढतो. का? कारण ते रिपीट 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 आपल्या माइंड मध्ये चालू असतं. मग आपण कोणतंही काम करत असलो ना, फरशी पुसत असलो, कपडे धुत असलो, भांडे घासत असलो, स्वयंपाक करत असलो, कोणतंही काम करत असलो ना, ते रिपीट 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 सगळं आठवत असतं. आणि मग ते आठवून 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 आपण काय करत असतो, स्वतःलाच त्रास करून घेत असतो. आणि त्या गोष्टी काय करत असतात, आपल्या शरीरामध्ये एका विषासारखं, म्हणजे एन्झाईम सारखं काम करत असतात. मग हे होऊ नये याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, स्ट्रेस लेवल मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर एज फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण बघा, पूर्वीच्या काळी आहे ना, 40च्या नंतर महिलांमध्ये मेनोपॉज पिरियड यायचा, पण आता जर आपण पाहिलं तर 35च्या नंतरच लगे मेनोपॉज पिरियड यायला स्टार्ट होतो. मग मेनोपॉज पिरियड जेव्हा येतो ना, तेव्हा मग काय होतं बघा, महिलांचं शरीर आहे ना, दररोज वेगवेगळ्या तक्रारी दाखवायला लागतं. कधी पोट दुखत आहे, कधी पाय दुखत आहे, कधी डोकं दुखत आहे, कधी खूप अंग दुखतंय, झोपून राहावंसं वाटतंय, पडून राहावंसं वाटतंय. अशा वेगवेगळ्या तक्रारींचा सामना आपल्याला डेली बेसिस वरती करायला लागतं. मग पुरुष काय म्हणतात, तुझी रोज कॅसेट आहे काहीतरी वेगळी. हं? रोज काहीतरी नवीन दुखत असतं, तुझं नवीन दुखणं असतं काहीतरी. मग नेमक्या कोणत्या दवाखान्यात जावं किंवा नेमक्या डॉक्टरांकडे कोणत्या घेऊन जावं ना, ते रामानंद सर आपल्याला कळतच नाही. नाही कळत ना, बरोबर असं होऊन जातं. हम्म. मग रोज नवीन कॅसेट असेल तर ती कशी बदलायची, नेमकी कोणत्या डॉक्टरांकडून बदलायची, हे कळत नाही. मग बघा, नेहमी काय होतं, महिलांकडून ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त विचार केला जातो. त्यालाच स्ट्रेस लेवल किंवा एज फॅक्टर म्हणतात, त्यालाच मेनोपॉज पिरियड म्हणतात. त्याचा परिणाम म्हणजेच डायबिटीज असेल, त्याचबरोबर मेटाबॉलिक सिंड्रम म्हणजे अन्न व्यवस्थित न पचणं असेल, ह्या गोष्टींवरती होतो. मग बघा, एक दिवस असा असतो महिलांच्या आयुष्यामध्ये, महिलांच्या मध्ये ना, वुमन्स डे साजरा केला जातो. वर्षातून एकदा 8 मार्च साजरा केला जातो. एक दिवस तेवढा त्यांना आदर दिला जातो किंवा मान सन्मान दिला जातो. आणि काही काही फॅमिलीमध्ये तर असं असतं की घरात जी महिला आहे ना, तिचा वाढदिवस कधी आहे ना, ते पण लक्षात नसतं. हम्म. मग काही काही फॅमिलीमध्ये लक्षात असतं वाढदिवस कधी आहे ते, आणि तो साजरा केला जातो. मग मी अजून एक डायलॉग शेअर करणार आहे, तो सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. दिसतोय मॅडम स्क्रीन? येस मॅम. वाढदिवस नेहमीच स्पेशल असतात ना, कारण वर्षातनं एकदा येतात. मग पुढच्या वर्षी येतात, परत येतात. एक दिवस सेलिब्रेशन आणि वर्षाचे 364 दिवस स्ट्रेस. आधीपासूनच सुरू होतो तो. आधी घराचा, संसाराचा, नवऱ्याचा, मुलांचा, मुलांच्या अभ्यासाचा, नवऱ्याच्या कामाचा, त्याच्या लोन्सचा. जो स्ट्रेस नवऱ्याने डील केला पाहिजे, तोही स्ट्रेस आपण घ्यायचा. या सगळ्यात तुम्हाला कधीच कुणी म्हणत नाही की थांब, श्वास घे. आणि एक दिवस अचानक कळतं की आपण 40शी ओलांडली, आपला मेनोपॉज सुरू झालाय. बरोबर ना, होतं ना असं नॉर्मल फॅमिलीज मध्ये. हम्म. होतं ना, नक्की होत. हम्म. आणि बघा, हे सगळं घडत असताना मेनोपॉज पिरियड कधी येतो, मुलं कधी मोठी होतात, त्यांची लग्न कधी होतात, ते जॉबला कधी लागतात, आपल्या लक्षात पण येत नाही. आणि मग मागं वळून असं वाटतं की मी तर ह्यांच्यासाठी खूप काही केलं होतं. मी स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही, स्वतःच्या खाण्याकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या स्किनकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या राहण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. पण आत्ता ती व्हॅल्यू आहे का फॅमिलीमध्ये? किंवा आत्ता माझं शरीर चांगलं नाही राहिलं, जेव्हा मला फिरायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, काहीतरी एन्जॉय करायचं आहे, किंवा कोणाशी मैत्रिणींशी भेटायचं आहे, बोलायचं आहे,
पण जर माझं शरीर नाही चांगलं राहिलं तर मी ह्या गोष्टी एन्जॉय करू शकणार आहे का? बघा, आपण त्या दिवशी स्लाइड बघितली की पहिली 15 वर्ष तर आपली शिक्षणामध्ये जातात. हम्म? पहिली 15-20 वर्ष, त्यानंतर लग्न होतं, मग मुलं होतात, मुलांचं संगोपन करणं आहे, ते जोपर्यंत जॉबला लागत नाही तोपर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात, आणि ते जेव्हा जॉबला लागतात तेव्हा त्यांचं लग्न होतं, त्यांना मुलं होतात, मग ती सांभाळणं आहे. आणि हे सगळं करत असताना आपलं अस्तित्व कुठं आहे, आपण कुठे आहोत, याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आणि त्याच्यामुळे महिलांची अवस्था मी तर आता पाहते की म्हणजे मोस्टली जेव्हा महिलांचे चेकअप करण्यात येतं, तर तेव्हा महिलांचं असं मत असतं, म्हणजे कितीही त्रास होत असेल तरी त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, ठीक आहे, मी हे सहन करायला तयार आहे, किंवा नको. म्हणजे आपण किती स्वतःला व्हॅल्युएबल समजत आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आहे ना, बघा, जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो ना, जेव्हा आपण स्वतः शिकतो या सगळ्या गोष्टी, तेव्हा डेफिनेटली आपण आपलं आरोग्य चांगलं करू शकतो. वन मिनिट, मी नेक्स्ट स्लाइड शेअर करते. तर ह्या सगळ्यांमधून जर बाहेर यायचं असेल तर सेल्फ लव्ह, स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ सगळ्यात महत्वाचं आहे ना. महिलांनी जर स्वतःला बरं करायचं आहे, तुम्हाला जर बरं व्हायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही स्वतःची मनस्थिती चांगली करणं. विनाकारण खुश राहणं. कारण परिस्थिती तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते, अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. त्या अडचणी सोडवत असताना प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याचं गाठोडं मोठं आहे, दुसऱ्याचं ओझं जास्त आहे. हा, पण हे करत असताना आपण स्वतःला खुश ठेवणं, आनंदी ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे, ट्राय रिलॅक्स अँड रिड्यूस स्ट्रेस. आपल्याला काय करायचं आहे, थोडासा स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्ट्रेस लेवल कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या नेहमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्या गोष्टी करून मला आनंद मिळतो. मग एखादा पदार्थ करून तुम्हाला आनंद मिळत आहे, एखाद्या व्यक्तीशी बोलून तुम्हाला आनंद मिळत आहे, किंवा घराची सजावट करून तुम्हाला आनंद मिळत आहे, XYZ. जसं आपण पाहिलं कालचं सूत्र, स्वतः मधल्या कस्तुरीला शोधायला शिका. संत तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःमध्ये आपल्या एक कस्तुरी आहे. जसं हरिण असतं ना, ते आयुष्यभर पळत असतं त्या कस्तुरीच्या शोधात. किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात, जवा एवढ्या सुखासाठी आपण किती संघर्ष करतो हे आपल्या पण लक्षात येत नाही. तर ती कस्तुरी शोधायची आहे की माझा आनंद कशात आहे, मी कशामुळे आनंदी होते, आणि कोणती गोष्ट करत असताना मी देहभान विसरून ती गोष्टी करत राहते. हम्म मग नक्की ती गोष्ट आपल्याला आनंद देते, आणि ती गोष्ट आपण दररोज थोडा वेळ, 1 तास जरी काढला, अर्धा तास जरी काढला तरी आपण आपली स्ट्रेस लेवल कमी करायला शिकू शकतो. त्यानंतर आहे फाइंड वेज टू लर्न अँड बी क्रिएटिव्ह. नेहमी आपण ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. मग कोणत्याही फॅमिलीच्या बाबतीत असेल किंवा इतरांच्या बाबतीत असेल, आपण नेहमी क्रिएटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर स्पेंड टाइम इन नेचर, आपण निसर्गाबरोबर वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. किंवा जेव्हा आपण निसर्गाबरोबर वेळ घालवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये हॅपीनेस हार्मोन्स क्रिएट होतात असतात, आणि हे हॅपीनेस हार्मोन्स आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करत असतात. जेव्हा आपली स्किन, आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली होत असते आपण जेव्हा निसर्गाबरोबर वेळ घालवतो तेव्हा. त्यानंतर आहे कनेक्ट विथ अदर्स. आपण नेहमी इतरांबरोबर कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण खूप महिला अशा आहेत की ज्या एकटं राहणं खूप जास्त पसंत करतात. कोणाकडे जायचं नाही, यायचं नाही, कोणाशी जास्त बोलायचं नाही, ह्या गोष्टी जास्त पसंत करतात. येस मनीषा मॅम. येस मॅडम, काहीच नाहीये. एवढा छान टॉपिक चालू आहे आणि व्हिडिओ मात्र जवळपास 4थ्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत बंद आहेत. स्टार्ट. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला, नेक्स्ट पॉइंट आहे आपला, लुक आफ्टर युअर फिजिकल हेल्थ. नेहमी स्वतःच्या ओव्हरऑल फिजिकल हेल्थ कडे लक्ष द्यायचं आहे. कारण बघा, पाय दुखतोय, हात दुखतोय, कान दुखतोय, डोळा दुखतोय, किंवा डोकं दुखत आहे, किंवा ओव्हरऑल फिजिकल हेल्थ कडे जर आपण
दुर्लक्ष करत राहू तर अचानकपणे अनेक वेगवेगळे हेल्थ चॅलेंजेसना आपल्याला फेस करावं लागतं. त्यामुळं शरीर काय सांगत आहे, काय बोलत आहे याच्याकडे नेहमी नेहमी लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण रेग्युलर मेडिटेशन करणं गरजेचं आहे, कारण मेडिटेशनमुळं सेल्फ टॉक, आपण स्वतःशी काय बोलतो हे आपल्याला समजतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, रेग्युलर मेडिटेशन करणं आपण गरजेचं आहे. सो रेग्युलर मेडिटेशन करायचंच आहे. त्यानंतर काय आहे बघा, प्रॅक्टिस सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेण्याची नेहमी प्रॅक्टिस करायची आहे. कारण आपण काय करतो बरं का, स्वतःची काळजी घेत नाही, आपल्याकडून असंच कुठेही जातो आपण, नाही का. साडी व्यवस्थित घालत नाही किंवा व्यवस्थित मेकअप वगैरे करत नाही. बघा, जेव्हा आपण नवीन कपडे घालतो ना, तेव्हा आपली एनर्जी लेवल खूप वेगळी असते, खूप छान एनर्जी असते आपली. त्यामुळे आहे ना, नेहमी आपण प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे सणाला बघा, जेव्हा आपण छान कपडे घालतो, छान आवरतो, तेव्हा आपली एनर्जी लेवल खूप भारी असते किंवा सेल्फ मोटिवेट असतो आपण. तसं नेहमी जर आपण व्यवस्थित राहिलो, हा, तर डेफिनेटली आपली एनर्जी लेवल खूप छान वेगळी आणि हॅपीनेस आपल्यामध्ये खूप जास्त असेल. त्यानंतर आहे बघा, स्पेंड टाइम विथ फ्रेंड्स अँड फॅमिली, फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर वेळ घालवायचा आहे. कसा, आनंदामध्ये. मग मैत्रिणी, आता भरपूर मैत्रिणींबरोबर आपलं चालतं काहीतरी काहीतरी नेहमी, तर ते नेहमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रिएट बाउंड्रीज अँड लर्न टू से नो. बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्याकडून अतिरिक्त काम केलं जातं, म्हणजेच खूप जास्त हार्डवर्क केलं जातं आणि करतीये म्हणून घरच्यांकडून पण तेवढ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. का? कारण ती नाही म्हणत नाहीये, करतीये, हो म्हणतीये, प्रत्येक गोष्टीला हो म्हणतीये, हो बोलतीये, म्हणून जास्त जबाबदाऱ्या दिल्या जातात. आणि तेव्हा सुद्धा महिलांचं मेंटल हेल्थ खूप खराब होतं आणि एक लेवल अशी येते की तिला ते असहाय्य होऊन जातं. तर ती वेळ न येऊ देता माझी क्षमता किती आहे ते चेक करायची आहे, त्याच्या पुढं नाही जायचंय. ओके. त्याच्यामुळे पण आपण आपलं हेल्थ चांगलं ठेवू शकतो. त्यानंतर स्पेंड टाइम विथ पेट. आपल्याला जर मांजर, कुत्रा आवडत आहे किंवा काही पक्षी आवडत असतील किंवा निसर्ग आवडत असेल, तर त्याच्याबरोबर पण आपण वेळ घालवू शकतो. सो नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे हेल्थ टिप्स फॉर वुमेन. आपल्याला आपण जर पाहिलं तर महिलांना काही हेल्थ टिप्सची खूप गरज आहे. फॉलो अ वेल बॅलन्स डाएट. आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर बॅलन्स डाएट फॉलो करायचं आहे. का? कारण आपल्या शरीराची गरज आहे 114 प्रकारची जीवनसत्व, आणि ते 114 प्रकारचे जीवनसत्व जर रेग्युलर आपल्याला भेटले नाही, तर आपलं शरीर चांगलं राहू शकत नाही लाईफ लॉंग टर्म साठी. का? आणि मग हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे घालवण्यापेक्षा आजच जर आपण बॅलन्स डाएट केलं, तर डेफिनेटली आपल्याला पीसीओडी, पीसीओएस, शुगर, बीपी, थायरॉइड यासारखे चॅलेंजेस होणार नाही. त्यासाठी आपल्या कोचला विचारायचं आहे. जर काही नवीन व्यक्ती असतील कॉलवरती, तर डेफिनेटली काय करायचं आहे, उद्यापासून सकस संतुलित आहार चालू करायचा आहे, जो आपल्या बॅलन्स डाएटसाठी आपल्याला मदत करतो. त्याच्याच बरोबर यूज सप्लिमेंट्स, आपण सप्लिमेंट सुद्धा वापरणं गरजेचं आहे. बघा, आपण पाहतोय प्रेग्नेन्सी आहे किंवा मग लॅक्टेटिक वुमन आहे, म्हणजे गरोदर माता, त्याचबरोबर अंगावरती बाळाला पाजणं असेल किंवा मग अदरवाईज आपल्याला दररोज कॅल्शियमची गरज असते. तर दररोज आपण जर कॅल्शियम व्यवस्थित नाही दिलं, अदर कंट्रीज मध्ये बघा वय वर्ष 30 नंतर डेफिनेटली आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट दिली जाते, फूड सप्लिमेंट, नॉट अ मेडिसिन. तर आपण दररोज कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. तर ती सुद्धा आपली गरज पूर्ण होईल, आपली हाडं मजबूत राहतील. दररोज आपण प्रथिनांची गरज पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओमेगा 3 आपण रेग्युलर बेसिसवरती घेणं गरजेचं आहे. स्किन बुस्टर आपण रेग्युलर बेसिसवरती घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपला सर्वात मोठा ऑर्गन म्हणजे आपली स्किन आहे, आपली त्वचा आहे, आणि ती जर व्यवस्थित असेल, स्किन इलास्टिसिटी जर व्यवस्थित असेल, तर डेफिनेटली सुंदर राहायला कुणाला नाही आवडत. आणि सुंदर राहण्यासाठी आपल्याला ओमेगा 3 स्किन बुस्टर, स्किन आउटर न्यूट्रिशन मदत करतं. त्याच्याच बरोबर आपल्याला ऑइलो कॉन्सन्ट्रेट सुद्धा खूप मदत करतं आपल्या केसांसाठी, आपल्या नखांसाठी, आपल्या ओव्हरऑल सेल्स साठी सुद्धा, किंवा आपल्या अन्न पचन व्यवस्थित होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा,
रेग्युलर एक्सरसाइज करायची आहे. आपला रेग्युलरचा जो काही वॉटर इनटेक आहे, 20 किलोसाठी 1 लिटर पाणी सिप सिप नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे. त्याचबरोबर गिव्ह सम मॉर्निंग सनलाईट. आपण काय करायचं आहे, मॉर्निंग सकाळी सकाळी कोवळा जो सूर्यप्रकाश असतो ना, तो रेग्युलर घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा आठवड्यातून किमान 3 वेळा जरी आपण कोवळा सूर्यप्रकाश घेतला ना, तर विटामिन डी आपल्याला त्याच्यामधून मिळतं आणि विटामिन डी मिळाल्यानंतर आपलं शरीर कॅल्शियम तयार करणं आणि वापरणं या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर गुड क्वालिटी स्लीप सुद्धा खूप महत्वाची आहे. बघा, आपल्याला वजन कमी करायचंय, वजन वाढवायचंय किंवा आपल्याला एनी हेल्थ इश्यूज आहे, उदाहरणार्थ थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, इनफर्टिलिटी आहे किंवा हार्मोनल इनबॅलन्स आहे, तो जरी आपल्याला बॅलन्स करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी मध्ये जर सुधारणा करायची आहे तर आपली स्लीप क्वालिटी, आपली झोप व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे कधी झोपायचंय, 12 आणि 1 वाजता नाही झोपायचंय, 9 किंवा 9:30 पर्यंत आपली झोप, आपण झोपणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट हवी आहे, सुधारणा हवी आहे तर. त्यानंतर हेल्दी वेट मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण आयडियल वेट वरती असणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे. देन आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. नेक्स्ट आहे बघा, ओल्ड लाईफस्टाईल वर्सेस मॉडर्न लाईफस्टाईल. ओल्ड लाईफस्टाईल मुळे काय व्हायचं, महिलांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप जास्त व्हायची. पण आता जर आपण पाहिलं तर महिलांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी आहे. त्यामुळे आपण रेग्युलर बेसिस वरती वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण वुमन सुपर फूड पाहणार आहोत. महिलांसाठी कोणतं फूड सगळ्यात महत्वाचं आहे बघा, आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी. बघा, कॅलरीज बर्न करण्यासाठी, रेस्टिंग मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी आपल्याला चिलीज, ग्रीन चिलीज असेल किंवा रेड चिली असेल, लाल मिरची असेल किंवा हिरवी मिरची असेल, मदत करते. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी मधून हाय फायबर मिळते, बेरीज मधून अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज मिळतात. त्याचबरोबर टोमॅटो मध्ये काही असे घटक आहेत ज्यांच्यामुळे कॅन्सरची जे काही वाढण्याचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी ते आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर कॉफी बीन्स आपण म्हणतो, जे काही फ्रेश आपण घेतो, गुड क्वालिटी गुआरना सीड्सचं, तर त्याच्यामधून सुद्धा आपली मेमरी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ॲव्होकाडो आहे, हळदी आहे, हळदीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे आपलं हेल्थ चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचबरोबर सोयाबीन आहे, टोफू आहे, ओट्स आहे, आणखी बरेच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपण आपलं हेल्थ चांगलं ठेवू शकतो. सो डेफिनेटली काय करायचंय बघा, रेग्युलर बेसिसवरती आपलं शेड्यूल कसं असावं, सगळ्यात महत्वाचं. हं? दररोज जेवणा अगोदर रॉ मटेरियल आपण जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. दररोज किमान 1 संत्री जर घेतली आपण तर त्याच्यामधून गुड क्वालिटी विटॅमिन सी मिळतं आपल्याला. लिंबू पाणी जर घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होऊ शकतं. फ्रेश मध्ये जर लिंबू घेतलं तर बॉडी अल्कलाईन राहते. खूप छान बॉडी अल्कलाईन राहिल्यानंतर फॅट स्टोअर होत नाही आपल्या बॉडीमध्ये. आणि ओव्हरऑल आपल्या गुड हेल्थसाठी दररोज दही घेणं असेल, ताक घेणं असेल, ओट्स घेणं असेल, नॉनव्हेज खात असाल तर 2 बॉईल घेऊ शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍड ऑन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बघा, आपण स्वयंपाक करतो, सकाळी नाश्ता बनवतो, दुपारचं जेवण बनवतो, संध्याकाळचं जेवण बनवतो. ते बनवत असताना आपली एनर्जी खूप मदत करत असते बघा आपल्याला. हम्म आणि आपण जे काही जेवण बनवतोय ना, हं, मुलांना देत आहोत, मिस्टरांना देत आहोत, ओव्हरऑल फॅमिलीला देत आहोत. आपल्या फॅमिलीची मनस्थिती किंवा आपल्या फॅमिलीचं वातावरण जर आपल्याला चेंज करायचं असेल, हं, तर फूड अफर्मेशन करणं खूप गरजेचं आहे. अन्नावरती अफर्मेशन खूप करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे काही जेवण बनवत आहात ना, ते जेवण बनवत असताना मेंटॅलिटी चांगली असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पूर्ण फॅमिलीची मनस्थिती चेंज करू शकाल किंवा पूर्ण फॅमिलीचं वातावरण चेंज करू शकाल. आपण मराठीमध्ये एक म्हण ऐकतो बघा, वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्ही जर निगेटिव्ह बोलत असाल, चुकीचं बोलत असाल, आरडाओरडा करून, शिव्या देऊन, भांडण करून जर तुम्ही स्वयंपाक बनवत असाल तर तीच एनर्जी त्या जेवणामध्ये येते आणि तेच जेवण आपले मुलं पण खातात आणि आपल्या घरातले मोठ्या व्यक्ती पण खातात. आणि तसंच वातावरण आपल्या घरामध्ये होतं बघा. जसं तामसी आहार असतो काही लोकांचा, म्हणजे नॉनव्हेज खातात, आणि हे खाण्यामुळे काय होतं, घरातलं बोलणं व्यवस्थित नसतं, राईट.
आणि बोलणं व्यवस्थित नसल्यामुळे तेच संस्कार मुलांवरती असतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण फॅमिली पण डिस्टर्ब असते आणि ह्याचा परिणाम आपल्या मुलांच्या फ्युचरवरती पण होतो किंवा ओव्हरऑल फॅमिलीच्या गुड हेल्थ वरती होतो. त्याच्यामुळं आपण जो काही शेक बनवत आहोत, राईट, आपण जो काही शेक बनवत आहोत तो शेक बनवताना सुद्धा आपली मनस्थिती व्यवस्थित असावी. शेक मुळे आपल्या शरीराची संपूर्ण गरज पूर्ण होणार आहे, केसांपासून नखापर्यंत आपलं शरीर चांगलं होणार आहे. त्यामुळे शेक बनवत असताना कधीही चुकीचा निगेटिव्ह विचार अजिबात नाही करायचा. शेक हा अमृताप्रमाणे आहे. तो जर तुम्ही बनवत असताना तुमची मनस्थिती व्यवस्थित असेल, म्हणजे याच्यामुळे माझं संपूर्ण शरीर चांगलं होणार आहे, माझं वजन कमी होणार आहे, माझी स्किन चांगली होणार आहे, माझे डोळे चांगले होणार आहेत आणि ओव्हरऑल मी चांगली होणार आहे, असा विचार करून जर तुम्ही तो बनवला ना तर खूप फास्ट रिझल्ट येणार आहे तुम्हाला. आणि जर चुकीचा निगेटिव्ह विचार करून जर बनवलात ना तर सॉरी, थोडा वेळ लागू शकतो किंवा किती वेळ लागेल नाही सांगू शकत. त्याच्याच बरोबर आपण जे काही जेवण बनवत आहोत, अन्न बनवत आहोत, ते अन्न बनवत असताना सुद्धा आपण पाहतो की आपण जेव्हा प्रसाद बनवतो, एखादा सत्यनारायणाच्या शिरा बनवतो किंवा एखाद्या देवाचा प्रसाद आपण जेव्हा बनवतो, अन्न तेच असतं, पदार्थ तेच असतात किंवा सामान तेच असतं, पण तो त्याची जी काही टेस्ट असते ना ती खूप छान असते. का छान असते? कारण प्रसाद म्हणून बनवलाय. तसंच जर रोजचं जेवण आपण बनवलं ना प्रसाद म्हणून, हम्म, तर नक्कीच आपल्या पूर्ण फॅमिलीचं आरोग्य पण चांगलं राहील आणि आपलंही आरोग्य चांगलं राहील. संपूर्ण फॅमिलीचं वातावरण चेंज होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यामुळे दररोज अन्न बनवत असताना, दुपारचं असेल संध्याकाळचं असेल, आपली एनर्जी चेक करा आणि जर आपलं माइंड डिस्टर्ब असेल ना तर खरं मन पहिले शांत करा, कारण तुम्ही स्वयंपाक बनवायला जाणार आहात. हम्म? जे अन्न खाऊन आपली फॅमिली चांगली होणार आहे. तर डेफिनेटली मनस्थिती फर्स्ट मेडिटेशन करायचं 1 मिनिटाचं फक्त. ज्या देवाला तुम्ही मानत असाल, ज्या संतांना तुम्ही मानत असाल, त्याचा आशीर्वाद घ्या आणि तोच आशीर्वाद त्या अन्नामध्ये कन्वर्ट करा, फॉरवर्ड करा आणि डेफिनेटली तो चांगला होणार आहे. आयुष्य आपलंही चांगलं होणार आहे आणि संपूर्ण फॅमिलीचंही चांगलं होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर हा कॉल तर आपल्याला मदत करतच आहे आणि हा एक ग्लास सुद्धा आपल्याला खूप मदत करतो. त्याच्यामध्ये विटामिन ए आहे, फायबर आहे, आयर्न आहे, मोअर कॅल्शियम आहे, विटामिन सी आहे, प्रोटीन आहे. या सर्व गोष्टी ह्या एका ग्लासामधून आपल्या पूर्ण होतात. सो इन्फॉर्मेशन इज नॉट अ नॉलेज, द ओनली सोर्स ऑफ नॉलेज इज अ एक्सपिरियन्स. यू नीड एक्सपिरियन्स टू गेन विजडम. आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचंय तर आपल्याला काय मदत करतं? बघा, नेहरकर मॅडमचा एक्सपिरियन्स ऐकून मी स्वतः आले. माझा एक्सपिरियन्स ऐकून मनीषा मॅम आल्या, मनीषा मॅमचा एक्सपिरियन्स ऐकून देविका मॅम आल्या आणि आमच्या चारही फॅमिली खूप चांगल्या झाल्या, हेल्दी झाल्या. आता आमच्या फॅमिलीमध्ये हॉस्पिटल व्हिजिट नाहीये. मग तुम्ही जर एक्सपिरियन्स ऐकले तर नक्की तुमच्या फॅमिलीमध्ये पण हा बदल, ही सुधारणा होऊ शकते. त्याच्यासाठी पटापट हँड रेज करायचंय. माझा जर टॉपिक आवडलाय तर पटकन हँड रेज करायचंय. जर तुम्ही बोलले असाल, नसाल, काहीही असेल आतापर्यंत कॉलवर, पण कॉलवरती आल्यानंतर माझं आयुष्य कसं चेंज झालं हे आपण इतरांना सांगणं खूप गरजेचं आहे. सो फर्स्ट आपण मनीषा मॅमचा एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. येस मनीषा मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग मॅम. खूप छान अप्रतिम असा टॉपिक झालाय. जनरली पाहतात तर प्रत्येक लेडीजचे हेच सगळे प्रश्न आहेत जे मॅमने सांगितलेले आहेत आणि तसेच माझे सुद्धा होते. मी माझी ओळख करून देते. मी मनीषा महेश काळे, सध्या सोलापूर मधूनच बोलत आहे आणि खरंच म्हटलं तरी मॅडमने आता सांगितलं आपली मेंटल हेल्थ, जे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये पाहिजेत ते जर असतील तर आपल्याला 100% सगळ्याच बाबतीतला रिझल्ट छान येऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला मी सुद्धा सकस संतुलित आहार एकदम निगेटिव्ह भूमिकेतून घेत होते, तर कोणत्याही बाबतीत रिझल्ट नव्हता, फक्त निगेटिव्ह विचार होते. आणि जेव्हा रोहिणी मॅमचा मी रिझल्ट ऐकला तेव्हा पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा एकदम असं गेली 4 वर्ष झाले, छान रिझल्ट आहे माझा, तो कंटिन्यू तसाच आहे आणि त्यामध्ये कोणताही त्रास मला पहिल्यासारखा होत नाहीये. म्हणजे बॅक पेनचा त्रास होता, खूप इश्यू होते, खूप स्वप्न होती मनामध्ये, पण वेल एज्युकेटेड असून सुद्धा एक साधी गृहिणी म्हणून राहिले होते आणि घर घरकाम आणि शेतातलं काम एवढंच माझं आयुष्य मर्यादित होतं.
बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क नव्हता. म्हणजे गेली 14 वर्ष लग्न झाल्यापासून घर आणि शेत एवढंच माझं आयुष्य होतं. म्हणजे मी सध्या आमच्या गावात सुद्धा कधी गेले नाही आणि कधी मी बाहेरच्या गाव शहरात जाण्याचा प्रश्नच नाही. सासर माहेर एवढीच माझी 2 गावं राहिली होते. म्हणजे मग एका स्त्रीच्या म्हणजे मनामध्ये किती प्रश्न असतील सांगा बरं. म्हणजे आपण एवढं ग्रॅज्युएशन झालंय, आपलं लाईफ पहिलं काय होतं, आता कसं झालंय, आपण काहीतरी केलं पाहिजे, स्वप्न खूप होते मनामध्ये, पण काही कुठल्याच गोष्टीचा मार्ग सापडत नसतो. आणि मग ह्यातून आपल्याला स्ट्रेस लेवल वाढते, घरचे टेन्शन असतात, जॉईंट फॅमिली होते आणि मग स्ट्रेस तर खूप वाढलेला होता. फक्त आलेला दिवस कसा तो संपतोय आणि कधी संध्याकाळी येते अशी मी वाट पाहिजे, कधी दुसरा दिवस उजळतोय, लागायचं आपल्या कामाला. म्हणजे हे रुटीन एका स्त्रीचं असतं. ते करत असताना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि कुठेतरी मग हेल्थ चॅलेंज चालू होतात. मॅडम म्हणले की एवढी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपली 40 कधी ओलांडली आपल्याला लक्षात येत नाही. तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं होतं. पण थँक्यू म्हणेन माझे ग्रेट कोच, मार्गदर्शक डॉक्टर सर आणि रेखा मॅडम. खऱ्या अर्थाने त्यांनी माझं आयुष्य खरंच बदललंय आणि त्यांच्या मार्गदर्शनातून सगळ्या गोष्टी एकदम पॉझिटिव्हली घेतल्या आणि त्यांनी सांगेल तसं मी प्रत्येक गोष्ट करत गेले. आज खूप छान पद्धतीने माझे आयुष्य जगते. स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आयुष्य तेच असतं, फक्त आपण कोणत्या लोकांच्या संपर्कात येतो हे खरं महत्वाचं आहे. आपण जर चांगल्या गोष्टी फॉलो केल्या, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी घेतल्या, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन घेतलं, तर सगळे आपले जे मनातले स्वप्न असतात, महिलांच्या ज्या मनातल्या इच्छा असतात, करायच्या राहून गेलेल्या असतात, तर त्या सगळ्या इच्छा आपण इथे येऊन पूर्ण करू शकतो. ते सगळ्या माझ्या बाबतीत झाले. जे मी स्वप्न पाहत होते, कधी तर असं वाटायचं की आता हे स्वप्नांना काहीच अर्थ नाही, की मी सगळं हे पाहते, मला असं हेल्दी आयुष्य पाहिजे, एकदम एन्जॉय करत पाहिजे, घरातील वातावरण एकदम हॅप्पी पाहिजे, असं हे नव्हतं पहिलं. सगळ्यांचे म्हणजे स्ट्रेस लेवल खूप घरात होती, कारण प्रत्येकाला काही ना काही हेल्थ चॅलेंज होतं. आणि खऱ्या अर्थाने संतुलित आहार घरामध्ये आला आणि खऱ्या अर्थाने ते अमृत आमच्या घरामध्ये आलं. आणि खरं म्हणतो ना आपण, एक देवदूताचे पाऊल आपल्या घराला लागले तर काय होऊ शकतं. खरंच आमची पूर्ण फॅमिली आज हॅप्पी हेल्दी आहे. प्रत्येक जण एकदम मेडिसिन मुक्त झालेले व्यक्ती आहे आमच्या घरात. आणि त्यामुळे खरंच आज एक हे आयुष्य खूप सुंदर आहे, जगायला खूप छान वाटायला लागले आता. आणि जे मला स्वतःहून वाटत होतं की मी असं करावं ते करावं, ते आज मी स्वतः करते. आणि आज एक ऍज वेलनेस कोच म्हणून मी काम करते, ह्याचा मला खरंच अभिमान आहे. पूर्ण फॅमिलीला छान रिझल्ट घेतला. बॅक पेनचा त्रास होता, तो माझा कमी झाला. मिस्टरांची शुगर कंट्रोलमध्ये आली, सासूबाईंचा बॅक पेनचा त्रास कमी झाला, मुलं सतत आजारी पडायचे ते कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे आज कोणालाही कोणत्याही बाबतीची टॅबलेट नाहीये, हे फक्त आपल्या सकस संतुलित आहारामुळे. आणि थँक्यू रिनी मॅम, खूप छान रिझल्ट आहे आणि खूप बोलावं असं वाटतं बोलायला संधी दिल्यानंतर. पण सगळ्यांनाच बोलायचंय, त्यासाठी मी थांबते. थँक्यू येस मला बोलण्याची संधी दिली. येस, थँक्यू थँक्यू मनीषा मॅम. सर्वांनी क्लॅपिंग करायचंय मनीषा मॅम साठी. खूप जबरदस्त मॅडमचा एक्सपिरियन्स आहे. आणखी 2 हँड रेज आहेत बघा, पण दोघींचे व्हिडिओ ऑफ आहेत. मीना काळे मॅडम आणि ज्योती मॅडम दोघींचे व्हिडिओ ऑफ आहेत. व्हिडिओ ऑन केला तर तुम्ही बोलू शकता. अदरवाईज आणखी एक गोष्ट आहे बघा, आपण कुणाच्या संगतीत राहतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं की उदाहरण आहे बघा, एका पुस्तकामध्ये जेव्हा पाऊस पडतो ना, पाण्याचा थेंब आहे ना स्वच्छ असतो, निर्मळ असतो. पण जेव्हा तो गटारात पडतो ना, तो घाण होतो, लोक त्याला घाण म्हणतात. हा, तोच पावसाचा थेंब जेव्हा कमळाच्या पानावरती पडतो ना, तो तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पावसाचा थेंब जेव्हा स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडतो ना, तेव्हा त्याचा मोती होतो. पण मग म्हणजे काय, संगत कोणाची, ते ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत बसता. शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर गप्पा मारत बसता, हिचं काय झालं, तिचं काय झालं, तिचं काय झालं म्हणून, का चांगल्या लोकांमध्ये बसता, चांगल्या गप्पा मारता. संगत खूप महत्वाची आहे. उदाहरणार्थ आतापर्यंत जे काही फ्रेंड्स होते आपले, ते जर कोणाचं उन्हा धुणं करणारे असतील तर आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्याला स्वतःला त्याचा बेनिफिट काहीच होणार नाहीये. पण आता जर आपली संगत चेंज करण्यासाठी आपण तयार असू, तर ही फॅमिली, ही वेलनेस फॅमिली आपल्याला मदत करणार आहे. इथे हेल्दी फ्रेंड्स आपल्याला भेटणार आहे, ज्यांच्या सवयी चांगल्या आहेत, ज्यांचं वातावरण चांगलं आहे, ज्यांचं बोलणं चांगलं आहे,
आणि नक्कीच जेव्हा या हेल्दी फॅमिली आपण येणार आहोत, तेव्हा ह्या कुठलाच विषय नाही राहत आपल्यामध्ये. हम्म? तर नक्कीच आपली संगत पण चेंज करायची आहे. चव्हाण रुक्मिणी मॅडम आहे तेवढा एकच एक्सपिरियन्स आपण घेऊया आणि त्यांना आपण थांबूया. येस चव्हाण मॅडम, बोला. माईक अनम्यूट करा. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय का? हो हो, बोला बोला. मॅम, मी नवीन आहे आणि मी आजच मीटिंग तुमची जॉईन केलेली आहे. ओके. तर मला तुमची मीटिंग खूप आवडली आणि हम्म. याच्यामधून तुम्ही जी छान छान गोष्टी सांगितल्यात त्याच्यामधून मला पण थोडा हेल्थ इश्यू होता. तर हम्म. खरंच आज तुमची मीटिंग ऐकून खूप पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी आल्यासारखं वाटतंय मला. ओके. येस, मग आणि खरंच उद्यापासून खूप जॉईन. छान सांगितलं तुम्ही. हो, ठीक आहे मॅम, मी करेल जॉईन. येस, तुमच्या कोच बस ज्यांनी मला तुम्हाला. एवढं सांगायचं होतं. ओके. तुमच्या कोच ज्यांनी तुम्हाला आज जॉईन केलंय ना, त्यांना सांगा आणि हो उद्यापासून जॉईन करा. आणि माझं हो, तुम्हाला ठीक आहे मॅम, आवडलं मी असेल करेल. तर माझं रोज 15 मिनिटं सेशन असतं सकाळी सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या लगेच. तर तुम्हाला रोज मी 15 मिनिटं ऐकायला मिळेल सकाळी सकाळी. चालेल? हो, चालेल मॅम. येस. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, थँक्यू. चलो, सुषमा मॅमचा आपण एक्सपिरियन्स घेऊया. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. माझं नाव सुषमा संतोष कोळेकर. मी पुण्याहून आहे. मी आज जर्नीमध्ये येण्याचं कारण मला बरेचसे तक्रारी होते. माझं वेट खूप वाढलेलं होतं. वाढत्या वजनामुळे मला बरेचसे तक्रारी होते. कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता. कॉन्फिडन्स आला मला. जसं माझा 18 किलो वेट लॉस झाला तसं खूप छान रिझल्ट आला. मला बाकीच्या तक्रारी दूर झाल्या. आणि मेन म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता. बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. काहीच नव्हतं. खूप भीती वाटायची असं बोलायला वगैरे. खूप छान कॉन्फिडन्स आला आणि मला हेल्थ भेटली आणि मी पूर्ण माझ्या फॅमिलीला हेल्दी बनवलं. हेल्दी आणि हॅपी बनवलं. खूप छान वाटतं मॅडम. आजचं नॉलेज खूप छान झालं. तुम्ही खूप छान